हाय, मी डॉक्टर आर.बी. चौगुले. प्रथमतः मी सांगू इच्छितो की पूर्वी मला इरिटेबल बाउल सिंड्रोमचा फार त्रास होत होता आणि त्याच्यानंतर दिवसभर काम केल्यानंतर माझे पूर्ण सांधे दुखणे किंवा शरीर दुखणे किंवा बरेच वेळेला अशा शरीराच्या तक्रारी होत्या. मुळातच मी योगा शिक्षक आहे. सगळे मी व्यायामाची पूर्वीपासून मला आवड आहे. त्या व्यायाम पूर्ण करत असतानासुद्धा काही गोष्टी माझ्या शरीराच्या तक्रारी राहिल्या होत्या. नंतर मला डॉक्टर खोत हे भेटले व त्यांनी आपल्या यशोधन फूड्स अँड बेव्हरेजेसच्या संदर्भात मला माहिती दिली. त्यामुळं त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानुसार त्यांनी मला नाश्त्यासाठी, परत जेवणासाठी आणि संध्याकाळच्या जेवणासाठी असे वेगवेगळ्या याच्यात पिठाच्या स्वरूपात मला हे दिलं, जेवण तयार करण्यासाठी पीठ दिलं. तर ते सुरू केल्यापासून माझे बरेच तक्रारी कमी झाल्या, शरीर हलकं झालं, सांधेदुखी पूर्णपणे कमी आली आणि महत्त्वाचं म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम हे जवळजवळ मला गेली 25 वर्षे जो त्रास होत होता तो त्रास पूर्णपणे कमी झाला. आता मी पूर्णपणे 8 ते 10 तास जरी काम केलं तरी मला एकदम फ्रेश आणि हलकं वाटतं. इरिटेबल बाउल सिंड्रोमची लक्षणं काय होती? इरिटेबल बाउल सिंड्रोमची लक्षणं म्हणजे अशी असायची, मी सकाळी टॉयलेटला जाऊन आले की परत मला एक तासाभराने परत टॉयलेटला जावं लागायचं आणि नेमकं बरोबर त्यावेळेला ऑफिसची वेळ असायची, हे वेळ असायची. त्यामुळं ते सवयी म्हणजे थोडंफार मला ऑड वाटायच्या आणि हा त्रासाचाच भाग होता. त्याच्यावरती मी बरीच औषधे घेतली, परंतु त्यांचा काही फारसा उपयोग झाला नाही. परंतु हे पिठाच्या स्वरूपात ज्या वेळेला मी हे जेवण सुरू केलं आणि त्या महत्त्वाचं म्हणजे त्यात मिलेट थेरपी त्यांनी जी काही दिलेली आहे, त्या मिलेट थेरपीचा इतका चांगला मला रिझल्ट मिळाला की ते घेतल्यानंतर पूर्णपणे पोटाची तक्रार कमी आलीच. तसंच पचनाची पूर्ण तक्रारी म्हणजे कमी आल्या आणि पूर्णपणे एकदम इतकं हलकं, अगदी मी आता 30 वर्षापूर्वी जे काही म्हणजे 30 वर्षाचं असताना जे काही काम करत होतो त्याच पद्धतीने मी सध्या आता माझं वय आता 59 चालू आहे. तर किती टक्के फरक पडला तुम्हाला? मला जवळजवळ आता 80% फरक पडलेला आहे. 80% फरक पडला. पूर्वीसारखी एनर्जी आली? हां, पूर्वीसारखी एनर्जी एकदम एनर्जेटिक वाटतं आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो. बरं, आपण अशा पद्धतीच्या रुग्णांना काय सुचवू इच्छिता? अशा प्रकारच्या रुग्णांना मी सुचवू इच्छितो की हे अवश्य एक वेळ त्याचा एक स्वरूप हे अन्न एक औषध म्हणून खावं आणि नक्की त्याच्यापासून तुम्हाला उपयोग भरपूर औषधं घेणं किंवा हे शरीराला हानिकारक आहेतच, आपल्याला माहीत आहे. ॲलोपॅथी औषधं हे शरीराला एक तुमची बाजू सिस्टीम चांगली करतात, त्याच वेळेला ते दुसरी बाजू बिघडत असतात. उदाहरणार्थ तुमचा लिव्हरचा प्रॉब्लेम असेल, पोटाचा प्रॉब्लेम असेल, तर ते तुम्ही काही गोळ्याच्या स्वरूपात औषधी घेतली तर ती सिस्टीम चांगली होती, तोपर्यंत किडनी डॅमेज होती, परत इतर सिस्टीम्स डॅमेज होतात. तर हे न्यूट्रास्युटिकलच्या माध्यमातून किंवा ह्या जेवणाच्या माध्यमातून तुम्ही खाल तर तुम्ही निरोगी व्हाल, असं माझं एक ठाम मत आहे. थँक्यू.